वसई विरारमध्ये एकीकडे थंडी काही प्रमाणावर वाढत असून वसईकर त्याचा आनंद घेताना दिसत असताना दुसरीकडे त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर मासेमारीला बसलेला दिसून आलाय। मागील 3 ते 4 दिवस मच्छीमारांना मोठ्या मुश्किलीने मासळी जाळ्यात लागत आहेत। त्यामुळे वसईतील प्रसिद्ध पापलेट आणि इतर मासळीची आवकही घटली आहे। बोटी रिकाम्या हाती परतल्या असून अनेक बोटींनी स्वतःहूनच समुद्रात जाणे टाळले। पावसाळ्याच्या दरम्यान जून आणि जुलै महिन्यात मासेमारी पूर्णपणे बंद असते, त्यामुळे मच्छीमारांच्या बोटी या समुद्र किनाऱ्यावर असतात। त्यानंतर ऑगस्ट पासून मच्छीमारीचा हंगाम सुरू होतो। तसा वसई तालुक्यातील मच्छीमारीचाही मासेमारी हंगाम सुरू झाला होता। मात्र आता थंडीमध्ये पुन्हा एकदा मच्छीमारांच्या बोटी या किनाऱ्यावर लागल्याचे चित्र वसईत आहे। जानेवारी फेब्रुवारी थंडी असल्याने या दरम्यान समुद्रात मिळणाऱ्या मासळीचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे त्याचा फटका समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना बसलाय। पापलेटला फटका वसईत मुख्यतः पापलेट या मासळीची सर्वाधिक मासेमारी केली जाते। त्यानंतर इतर मासळीचीही मासेमारी करणारा मच्छीमार वर्ग आहे। मात्र वसईची पापलेट मुंबईसह इतर राज्यात आणि बाहेरील देशात प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्यांना मागणी अधिक असते। मात्र थंडीमुळे या पापलेटचे प्रमाण अत्यल्प झाले, तसेच इतर मासळींचे प्रमाणही घटले। त्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यात कमी मासळी लागत असल्याने त्यांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर लावल्या आहेत। विशेष म्हणजे पुढील काही दिवस मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा निर्णयही या मच्छीमारांनी स्वतःहूनच घेतलाय।